फक्त सोनालीलाच तेवढी काळजी वाटत होती की ही श्रीमंती काही कामाची नाही. वेदांत तिच्याशी सगळं विसरून जेव्हा चांगलं वागेल तेव्हाच खरं सुख समजायचं. मैत्रिणींनी तिला घरापर्यंत पोहोचवलं. नंतर त्या घरी जायला निघाल्या. एक रिवाज म्हणून त्यांनी वेदांतकडे नेक मागितला. भारती म्हणाली, जीजू, आम्हाला तुमच्याकडून नेक हवा, पण पूर्ण 5,000 रुपये पाहिजे आम्हाला. वेदांत हसला. त्याच्या नोकराला आरोळी मारून सांगितलं की यांना 10,000 रुपये द्या, खुश होतील सगळे. त्यांना 10,000 रुपये देण्यात आले. मैत्रिणी तिचा निरोप घेऊन निघून गेल्या. तिला धान्याचं माप ओलांडून आरती वगैरे करून घरात घेण्यात आलं. वेदांतची मामी म्हणाली, चला आता तिथल्या सगळ्या रिवाज पूर्ण झाले, आता इथले राहिले. वहिनी म्हणाली, हो भाऊजी, या गुलाब पाकळ्यांच्या पाण्यात सोन्याची अंगठी टाकलेली असेल. जो जिंकेल तो आयुष्यभर त्याच्यावर राज्य करेल. जर निशिगंधानं अंगठी तुमच्या अगोदर बाहेर काढली तर ती तुमच्यावर राज्य करेल आयुष्यभर. वेदांत ओरडला, शट अप, असं काही नसतं आणि माझ्यावर आजपर्यंत राज्य करणारा कोणी नाही. त्या अंगठीचा काही संबंध नाही. राज्य फक्त माझंच राहील या घरावर, सगळ्यांवर आणि तिच्यावर सुद्धा. आणि आता बस झालं, सगळे रिवाज माझ्यासाठी पूर्ण झाले. मला कामं आहेत भरपूर, रिकामा वेळ नाही मला. आता जे काही करायचं ते तुम्ही करत बसा. घरात तुम्हाला तेवढीच कामं आहेत. मी जातो. तो निघून गेला. यशोदाताई निशिगंधाला समजावू लागल्या. कंटाळला असेल बिचारा, थकला असेल म्हणून राग आला त्याला. जाऊ दे. निशिगंधा काही बोलली नाही. रात्रीच्या वेळेस अगदी घाबरत यशोदाताईंनी त्याला सांगितलं की बेटा, उद्या सकाळी नवीन जोडपं आपल्या कुलदैवतेच्या दर्शनाला जाल ना. वेदांत रागाने बघत म्हणाला, मम्मी, सगळं झालं ना तुमच्या मनाप्रमाणे. सून आली ना घरात. आता बंद करा तुमचे कौतुक सोहळे. आता मी कुठेच जाणार नाही. त्यांचा नाईलाज झाला. घरातल्याच देवांना फक्त निशिगंधाला नमस्कार करायला लावला. सगळ्यांना नमस्कार करायला लावला. वेदांत मात्र कोणापुढे झुकणारा नव्हता, म्हणून त्यानं कोणालाच नमस्कार केला नाही. याच्यामधला हा विचित्रपणा वेळोवेळी निशिगंधाच्या लक्षात येत होता, पण तिला काहीतरी कारण सांगून समजावण्यात येत होतं. घरच्या लोकांना समजलं की आता सगळं निशिगंधाला त्यांच्या रूममध्येच झोपू द्या. तिला छान सजवून त्याच्या रूमलाही खूप छान सुंदर सजवलं आणि तिथं तिला बसवण्यात आलं. निशिगंधाच्या आयुष्यात खूप सुंदर सोनेरी स्वप्नांची रात्र, जे तिनं वेदांशी लग्न जुळल्यापासून बघितली होती, ती आज आली होती. आजपर्यंत खूप आनंदात, खुशीत तिनं स्वप्न बघितली होती या सुंदर गोड रोमॅन्टिक रात्रीची. पण जेव्हा प्रत्यक्षात ही रात्र तिच्या आयुष्यात आली, मात्र तिच्या हृदयात प्रचंड धडधड होऊ लागली. घरच्या लोकांना समजलं की आता संपलं सगळं. निशिगंधाला त्यांच्या रूममध्येच झोपू द्यायचं. तिला छान समजावून त्याच्या रूमलाही खूप सुंदर सजवलं आणि तिथं तिला बसवण्यात आलं. एक दुसऱ्यात पूर्ण सामावून जाण्यासाठी खूप अधीरतेनं ती वाट बघत असतात प्रत्येक जोडपे त्या मधुर मिलनाची. असा तो क्षण, प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा. तो महत्त्वाचा टप्पा तिच्याही आयुष्यात आज आला होता आणि त्या क्षणाची ती सुद्धा या आधीपासून खूप आतुरतेनं वाट बघत होती. आणि आज प्रत्यक्ष तो दिवस आला तर तिला अगदी धडधड होऊ लागलं. अगदी गोड अशी धडधड. धडधडत्या हृदयानं ती त्याची वाट बघत होती. खिडकीच्या फटीमधून पौर्णिमेचं लख्ख चांदणं दिसत होतं. त्याला यायला खूप वेळ लागतो. तशी ती तिथून उठते आणि खिडकीमधून टिपूर चांदणं निहाळत उभी राहते. ती स्वप्न बघू लागते. जणू वेदांत हळूच दार उघडून आत येतो. तिच्या हृदयात गोड धडधड होते. तो तिला मागून मिठी मारतो आणि चंद्राकडे बोट दाखवून म्हणतो की या चंद्रापेक्षा माझा चंद्र जास्त सुंदर आहे. ती खूप खूप लाजते. खूप वेळपर्यंत ती वेदांत तिला भेटला आणि आजच्या सुहागरात्रीपर्यंत तिच्या लग्नाचा प्रवास किती आनंदात होता, काय काय घडलं होतं, हा सगळा विचार ती मनात करता करता तिला रात्रीच्या 3ऱ्या प्रहराला केव्हा झोप लागली तिलाही कळलं नाही. स्वप्न पाहत असताना तिच्या चेहऱ्यावर कोणीतरी पाणी शिंपडतं. ती एकदम दचकून जागी होते. खूप सारा उजाड पडलेला असतो आणि वेदांत तिला उठवतो तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडून. तिची नजर वेदांतवर जाते. तो अगदी क्रूर हास्य करत तिला म्हणत असतो. चेहऱ्यावर एवढी गोड स्माईल होती. आपल्या रात्री झालेल्या मिलनाचं स्वप्न बघत होती ना.
तुलाही मजा आली असेल, म्हणूनच एवढा वेळ शांत झोपली आणि चेहऱ्यावर सुद्धा किती मादक हास्य होतं तुझ्या. त्याचा तो क्रूर चेहरा बघताच तिला रात्रीचा सगळा प्रसंग जसाच्या तसा आठवतो. पहिल्याच रात्री तिला अगदी नाजूक फुलाच्या कळीला कुस्करावं तसं कुस्करून टाकलं होतं. आत्तासुद्धा तिच्या शरीरात वेदना होत होत्या. तिच्याच्यानं उठवलं सुद्धा जात नव्हतं. त्याची तिला प्रचंड भीती वाटू लागली होती. ती एकदम ओरडून उठते, मात्र तो लगेच तिचं तोंड हाताने बंद करतो आणि तिला म्हणतो, वेड्यासारखी ओरडतेस काय? घरातल्या सगळ्यांना माहिती करायचं का? निर्लज्ज कुठली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, अगं रडते का आहेस? वेडी आहेस का? चल पटकन आटोप तुझी आंघोळ वगैरे, खाली जायचं आहे चहा नाश्त्यासाठी. मला लगेच माझ्या कामासाठी पण जायचं आहे. आज खूप वेळ झाला. आजच्या तुझ्या घरातला पहिलाच दिवस म्हणून माफ करतो तुला, परंतु उद्यापासून मी उठल्या अगोदर तुझी आंघोळ वगैरे सगळं फ्रेश झालेली दिसली पाहिजेस. आणि माझ्यासाठी टूथब्रश, कपडे सगळं काढून ठेवत जा. नाश्तासुद्धा तुला बनवावा लागेल माझ्या आवडीचा. बायको आहेस, बायकोचं काम तर हेच असतं ना. तिनं फक्त मान हलवली, काहीच न बोलता. तो म्हणाला, नंदीबाईला सारखी फक्त मान डोलावू नकोस. तुझ्या मम्मीने तसं सांगितलं नाही का तुला? सासरी जाताना नवऱ्या अगोदर उठून सगळं करावं लागतं असं. निर्लज्जसारखी झोपून राहिली आणि मला उठवावं लागलं तुला शेवटी. पण फक्त आजच्या दिवस, उद्यापासून हे चालणार नाही, कळलं ना? तिनं मान हलवली. तिच्या तोंडून जोराचा हुंदका बाहेर पडणार असं तिला वाटत होतं, पण तो अजून ओरडला असता म्हणून ती कशी तरी शांत बसली. तो म्हणाला, पटकन आटोप, खाली चल, सगळे वाट बघत असतील. ती उठली, मात्र उठतानाही तिच्या पोटात दुखत होतं, शरीरात वेदना होत होत्या. तरीही कशी तरी बाथरूममध्ये गेली, आंघोळ वगैरे उरकून खाली आली. सगळे डायनिंग टेबलाच्या अवतीभवती चहा नाश्त्यासाठी बसले होते. वेदांतसुद्धा बसला होता. नाश्ता करता करता तो मोबाईलमध्ये पण काहीतरी करत होता. त्याची आई म्हणाली, अरे बेटा, नाश्ता तर व्यवस्थित करून घे, मोबाईल बाजूला ठेव. तो मोबाईलमध्ये पाहतच म्हणाला, मम्मी तुमचं चालू द्या, मला असं शांततेने चहा नाश्ता करायला परवडत नाही. कामाची सेटिंग लावावी लागते सगळ्यांसाठी. हॉटेलमध्ये जायला मला अगोदरच उशीर झाला आहे, म्हणून सगळ्यांना व्हॉट्सॲप मेसेज करून कॉल करून पटापट सांगतो आहे. तुम्हाला काही कामं नाहीत, चालू द्या तुमचं शांततेत. निशिगंधा बसली असताना वहिनीचं लक्ष तिच्याकडे जातं. तिच्या मानेवर, हातावर ह्यांची सुहागरात्र किती रंगली असेल ते स्पष्ट जाणवत होतं. तिच्या हाताला बांगडीच्या काच लागून रक्तही आलेलं होतं. वहिनी म्हणाली, अगं हाताला रक्त लागलं आहे, मलम तरी लावायचा हवा होता ना. निशिगंधा पदरानं हात झाकत म्हणाली, बांगडी काढत असताना लागलं ताई ते. वहिनी हसत म्हणाली, हो, तुझ्या हातानं काढलं असतं तर लागलं नसतं, पण आमच्या भाऊजींना घाई झाली असेल ना, त्यामुळे लागलं असेल. निशिगंधा काहीच बोलली नाही. रात्रीचा प्रसंग तिच्या मनातून जात नव्हता. तो नाश्ता वगैरे करून लगेच त्याच्या कामासाठी निघून गेला. विनीत दादा पण गेला त्याच्या ड्युटीला. आता फक्त मागे यशोदाताई ची बहीण आणि वहिनी, सगळी महिला मंडळ उरले होते. नाश्ता करून निशिगंधा डायनिंग टेबल आवरू लागली, पण यशोदाताईंनी सांगितलं की सुनबाई तू राहू दे, आज सासरचा तुझा पहिला दिवस आहे म्हणून, आणि लग्नाच्या सगळ्या रीतिरिवाज केल्यामुळं खूप थकलीही असेल, म्हणून जा तू, झोपून राहा, थोडा आराम कर, आम्ही आवरून घेऊ. हो, मात्र दिवसभर आराम केल्यानं फ्रेश होशील. त्यानंतर संध्याकाळी तुझं पहिलं चूलपूजन असेल, तुला काहीतरी बनवावं लागेल. त्यानंतर तुम्ही दोघी सुना मिळून स्वयंपाक करायचा दररोज. माझी सुटका होईल मग. असंच हसत यशोदाताई म्हणाल्या. तिला खरंच आरामाची गरज होती. वेदांत बाहेर गेल्यामुळं तिला थोडंसं मोकळेपणा वाटत होता. ती खरंच तिच्या रूममध्ये झोपायला निघून गेली. तिनं दार लावून घेतलं आणि आत्तापर्यंत दाबून ठेवलेला हुंदका, अश्रू अगदी मोकळे केले. खूप रडली. तिनं पाहिलेल्या नवऱ्यासोबतच्या त्या अगदी प्रेमळ मनोमिलनाचं स्वप्न तिचं भंग झालं होतं. खूप वेळ रडून ती झोपी गेली. संध्याकाळचे 6 वाजले. तिला खूप गाढ झोप लागली होती. अचानक तिला जाग आली. भिंतीवरच्या घड्याळावर लक्ष गेलं. संध्याकाळचे 6 वाजले होते. ती एकदम धडपडून उठली. तिला एकदम धडधड व्हायला लागलं
की वेदांत जर आला असेल तर मला नक्कीच बोलेल. ती पटकन उठून चेहरा फ्रेश केला, कपडे चेंज केले आणि खाली जायला निघाली. खूप सारा आराम केल्यामुळं तिला आता थोडं फ्रेश वाटत होतं. शरीराच्या वेदनाही कमी झाल्या होत्या. वेदांत अजून आलेला नव्हता. तिला बरं वाटलं. सासूबाई म्हणाल्या, उठलीस? बरं वाटतंय ना आता? थकवा वाटत नाही ना? तिनं मानेनच नाही म्हटलं. सासूबाई म्हणाल्या, चल तुला आवडेल ते काहीतरी गोड बनव. अगोदर पूजा करून घे. ती किचनमध्ये गेली. तिला स्वयंपाक चांगला येत होता, कारण लहानपणापासून आई गेलेली. वहिनीला स्वयंपाकाला मदत करावी लागायची. कॉलेजमधून आलं की ती वहिनीला स्वयंपाक करू लागायची. सगळी कामं करू लागायची. म्हणून तिला कामाची, स्वयंपाकाची, सगळ्याच गोष्टींची सवय झाली होती. तिनं पटकन पाकातले चिरोटे बनवले. तिला वाटलं शिरा वगैरे नेहमी बनत असतो जेवणात, आता काहीतरी नवीन बनवावं, म्हणून तिनं मनानेच ते बनवलं. वेदांत, त्याचे पप्पा, विनीत दादा सगळे आले. तिनं केलेला गोड पदार्थ, पाकातले चिरोटे टेबलवर आणले. वहिनी म्हणाल्या, आज निशिगंधाचा आपल्या घरच्या किचनमध्ये पहिला दिवस, म्हणून तिनं केलेला गोड पदार्थ सगळेजण चाखून बघा. अरे वा, बघताच तोंडाला पाणी सुटलं. आणि हे तर भाऊजींचं आवडतं जेवण आहे. अगं निशू, तुला भाऊजींनी अगोदरच सांगून दिलं होतं का त्यांची सगळी आवड निवड? तिनं नाही ताई असं सांगितलं. वेदांत म्हणाला, नवऱ्याच्या मनातलं ओळखून तसंच करते तीच खरी बायको असते. तिला ते ऐकून थोडं बरं वाटलं. विनीत दादा आणि वहिनी म्हणाल्या, ओहो, आत्तापासून मनं जुळली दोघांची. यशोदाताई म्हणाल्या, तुझ्या नवऱ्याला दे अगोदर. तिनं त्याचा मित्र तुषार घरी आला. वेदांत म्हणाला, तुषार, अरे यावेळेस चल आलास तर जेवण कर. तुषार म्हणाला, नाही नाही, मी हॉटेलमधून जेवणच करून आलो फुल. मी तुझ्यासाठी आणि वहिनींसाठी गिफ्ट घेऊन आलो आहे, एक विशेष गिफ्ट. म्हणून मी लग्नात किंवा मुलगी बघायला जाताना केव्हाच तुम्हाला गिफ्ट दिलं नाही. सरप्राईज द्यायचं होतं ना, म्हणून. सगळे त्याच्याकडे आश्चर्यानं बघू लागले. त्यानं आपल्या खिशातून गोव्याची तिकीटं काढली आणि वेदांच्या हातात देत म्हणाला, हे माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट. हॉटेल वगैरे बुकिंग सगळं झालं आहे. परवा सकाळीच तुम्हाला जायचं आहे, म्हणून आत्ता यावं लागलं. मनोमन निशिगंधाला आनंद झाला, पण वेदांच्या चेहऱ्याकडे बघून तिचा आनंद मावळला. त्याच्या चेहऱ्यावर संताप होता. तो म्हणाला, अरे तुषार, असं मला न विचारता डायरेक्ट कसं काय करू शकतोस तू हे काम? तुषार म्हणाला, अरे मला सरप्राईज द्यायचं होतं ना यार. काय तू पण माझ्या सरप्राईज प्लॅनिंगचा सगळा फालुदा केलास. मला वाटलं होतं तू खूप खुश होशील आणि त्या खुशीत माझी गळाभेट घेशील. अरे कसली भेट आणि कसलं काय? या महिलांसारखा मी रिकामा असतो का? मला कामं आहेत भरपूर. असा रिकामा उद्योग करायला मला वेळ नाही. वहिनी म्हणाली, भाऊजी, असं प्रत्येक वेळेस तुम्ही महिलांचं उदाहरण का देता? अहो, एक दिवस घरात राहून घरातली कामं करून बघा, तेव्हा कळेल खरंच महिला घरात रिकाम्या असतात का. मला शिकवू नका वहिनी, या बायकांची कामं करायला सांगता. विनीत दादाला करायला लावा, तो करेल तुमची मदत. अगदी कुस्तीतपणे हसत वेदांत म्हणाला. वेदांत, जरा तोंड सांभाळून बोलत राहा. मी जास्त बोलत नाही याचा अर्थ तू काहीही अपमान करशील आणि मी खपवून घेणार असं नाही. हो, करू शकतो मी. घरात बायकोची मदत, त्यात काय वाईट आहे? बायको म्हणजे आपली जीवनसाथी असते. ती जशी आपल्यावर प्रेम करू शकते तसं आपणही तिच्यावर करू शकतो. ती आपल्या कामात मदत करू शकते, तर आपण का नाही करू शकत तिच्या कामात मदत? संसार हा दोघांसाठी सारखा असतो आणि तुझंही लग्न झालं आहे. तुलाही हे आता मान्य करायलाच हवं. आत्तापर्यंत सगळं ठीक होतं, पण आता तुला घरातही लक्ष द्यावं लागेल. तुझ्या बायकोकडे, तिचा मान सन्मान हे सगळं तुझ्या हातात आहे. वेदांत रागात म्हणाला, तिच्याकडं लक्ष द्यायची काय गरज आहे? झोपडीतून उठवून तिला एवढ्या बंगल्यात आणलं, ऐशारामाचं आयुष्य दिलं. माझ्यासारख्या एवढ्या फेमस बिझनेसमॅनचं नाव तिच्या नावाशी जोडलं गेलं. माझी बायको म्हणून लोक तिला ओळखतात. अजून काय हवं तिला? याशिवाय दुसरा सन्मान कुठला पाहिजे तिला? आणि हो, हे सगळं टिकवून ठेवण्यासाठी तिला गरज आहे माझी सेवा करण्याची, मी जसं सांगेल तसं वागण्याची, मी जसं ठेवेल तसं राहण्याची.
जर माझ्या पुढे जाण्याची हिंमत केली तर तिचं तिने विचार करून घ्यावा. ते मला बिलकुल मान्य होणार नाही. हे सगळं निशिगंधानं स्वतःच्या कानांनी ऐकलं. तिचा पूर्ण भ्रमनिराश झाला. तिला कळून गेलं की याचं वागणं तर असं आहेच, पण याचे विचारसुद्धा असेच आहेत महिलांबाबत. तिच्या समोरच वेदांतने सगळं सांगितल्यावर विनीतला, तिच्या सासऱ्यांना, तिच्या जाऊबाईला सगळ्यांनाच वाईट वाटलं तिच्याबद्दल. तो तुषारला म्हणाला, चल दे ती तिकीटं, येतो जाऊन तुझ्या म्हणण्याप्रमाणे. हॉटेलकडे पप्पा आणि तू लक्ष दे. मात्र तुषार, ओके बॉस, जा एन्जॉय करा. नवीन लग्न झालं आहे आणि थँक्यू माझी बात ऐकल्याबद्दल. एन्जॉय द जर्नी. निशिगंधाकडे पाहत तुषार म्हणाला आणि निघून गेला. वेदांतही म्हणाला, चला जातो मी झोपायला. माझ्या रूममध्ये गरम दूध घेऊन ये. तो जाताना निशिगंधाकडे पाहत म्हणाला. तो गेल्यानंतर निशिगंधाचा चेहरा वेदांच्या विचारांनी नाराज झालेला पाहून तिचा मूड चेंज करण्यासाठी तिचे सासरे म्हणाले, सुनबाई, त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तो अगोदरपासून असाच आहे, पण मनाने खूप चांगला आहे. तू टेन्शन घेऊ नकोस. तुझ्या वागण्यानं तो सुधारेल आपोआप. त्याच्या विचारात बदल कसा करायचा हे आता तुझ्या हातात आहे. ती काहीच बोलली नाही. तिनं फक्त मान हलवली. तिच्या डोळ्यांच्या कडांनी अश्रू जमा झाले होते. मनात खूप विचार येत होते. लग्नाला जेमतेम 2 दिवस होत आले आहेत. तिनं किती स्वप्न घेऊन या घरात प्रवेश केला होता. तिला मैत्रिणींचं चिडवणं आठवलं. बंगल्याची राणी होशील, जिजूंच्या मनावर राज्य करशील, अगदी फुलांच्या सेजवर जिजू तुला झोपवतील, तुझा प्रत्येक शब्द प्रेमानं स्वीकारतील, जिजू खूप सारं प्रेम तुझ्यावर करतील. आणि बिलकुल असंच स्वप्न घेऊन ती सासरी आली होती. मात्र पहिल्या दिवसापासूनच तिच्या स्वप्नांचा चुराडा झाला होता. पण तिला आठवलं, आपल्या लग्नासाठी आपल्या भावानं किती कष्ट घेतले, किती पैसा खर्च केला. आपली बहीण मोठ्या घरची सून होणार म्हणून त्यांच्या मनासारखं सगळं काही केलं. म्हणून तिला वाटलं की सध्या आपण घरी काहीच सांगायचं नाही. हळूहळू गोड बोलून वेदांच्या विचारांना चांगली दिशा द्यायची. एक पत्नीच आपल्या पतीला बदलवू शकते. आपण सुद्धा वेदांतला सगळ्यांवर प्रेम करायला शिकवायचं, महिलांचा आदर कसा करायचा ते शिकवायचं. असा विचार करून ती जाऊबाईसोबत किचन वगैरे आवरून गरम दूध वेदांसाठी घेऊन तिच्या रूममध्ये गेली. ती जात असताना विनीत आणि त्याची बायको अगोदरच त्यांच्या रूममध्ये होते. दोघांच्या हसण्या खिदळण्याचा, मस्ती मजा करण्याचा आवाज तिला आला. तिला वाईट वाटलं. आपण नवीन जोडपं असून सुद्धा अगदी स्ट्रिक्ट वागतो वेदांत, असं तिला वाटलं. माझ्या मनाची मर्जी न ऐकून घेता त्याला वाटेल तसंच करतो. एखाद्या खेळण्यातल्या निर्जीव बाहुलीप्रमाणे तिची अवस्था त्यानं केली होती. मात्र तिनं मनाशी पक्क ठरवलं की आपण माहेरी काहीच न सांगता स्वतःच्या मनानं वेदांच्या स्वभावात बदल करायचा. आपल्या चांगल्या वागण्यानं नक्कीच तो बदलेल, असं तिला वाटलं. मनाशी पक्का निर्धार करून सगळं विसरून आजपासून नवीन सुरुवात करायची आणि मिशन फक्त एकच की त्याला पूर्ण बदलवायचं. ती दूध घेऊन आत गेली. वेदांत लॅपटॉपमध्ये काम करत होता. त्यानं लॅपटॉप बंद केला. म्हणाला, एवढा उशीर? पूर्ण अर्धा तास लेट आलीस तू. मला अगदी वेळेवर सगळी कामं हवी असतात. अर्धा तास दूध पिणारा मी आज. त्यापेक्षा माझं दूध पिण्याची वेळ गेली. आता हे दूध मी पिणार नाही. त्यानं खिडकीतून ते दूध फेकून दिलं. तिला म्हणाला, ही सुद्धा तुझी पहिली चूक. उद्यापासून ही चूक खपवून घेणार नाही मी. हॉटेलमध्ये नोकरांची पहिलीही चूक मी खपवून घेत नाही, पण तू बायको आहेस म्हणून तुला ही सूट दिली. त्याच्या अशा करण्यानं तिला खूप भीती वाटली. हा असा काय करतो? नोकरांची बरोबरी करतो बायकोची. तो बेडवर झोपला. लगेच तिला तिच्या पहिल्या रात्रीची, सुहागरात्रीची आठवण झाली. नुसत्या आठवणीनंच तिला अगदी थरथरायला झालं. किती जनावरासारखा तो वागला होता. तिची काय अवस्था केली होती हे तिला आठवलं. तो झोपला, मात्र ती उभीच राहिली. तिला भीती वाटू लागली. तो तिच्याकडे बघत म्हणाला, झोपायचं नाही का? की मी सांगणार तेव्हा झोपणार? अरे वा, मी सांगितलेलं खूपच मनावर घेतलं मात्र तू. मी सांगेल तसंच ऐकायचं. चांगली गोष्ट आहे. चल झोप. उगाच माझ्यावर पहारा देत असल्यासारखी उभी राहू नकोस. तिला प्रचंड भीती वाटली.
ती अगदी थरथर करत बेडवर बसली आणि त्याला सांगू लागली की प्लीज मला. तिला पूर्ण वाक्यही त्यानं बोलू दिलं नाही. लगेच तिला हात दाखवत म्हणाला, कळलं मला तुला काय सांगायचं आहे ते, परत नको सांगूस. तिला बरं वाटलं की बरं झालं याची चूक यालाच कळली, पण पुढचं वाक्य ऐकून ती तर अगदी सुन्न झाली. तो म्हणाला, माझा एक नियम आहे, कुठल्याही मुलीला फक्त मी एकदाच, बस. त्यानंतर ती माझ्यासाठी जुनी होते. त्यानंतर मी तिच्याकडे ढुंकूनही बघत नाही. म्हणून घाबरू नकोस, काळजी करू नकोस. तू माझ्याजवळ बिनधास्त झोपू शकतेस. हो, मात्र हे कोणाला सांगू नकोस. एक बायको म्हणून अधिकार दिला आहे मी तुला, तर मी सांगेन तसं ऐकायचं मुकाट्यानं. असं म्हणून तो तिच्याकडे पाठ करून झोपी गेला. मात्र तिच्या डोळ्यातून भरभर अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. एक एक क्षण, एक एक दिवस त्याचं वेगळं रूप तिच्या समोर येत होतं. तिला हुंदका देऊन रडावंसं वाटत होतं, पण अजून त्यानं ओरडून भांडण काढलं असतं. एवढ्या रात्री म्हणून तिनं कापडाचा बोळा तोंडात घालून हुंदका दाबण्याचा प्रयत्न केला. आवाज तर दाबला गेला, पण डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. मनात प्रचंड कालवाकालव होत होती. अशा प्रकारे वेदांचा एक एक पैलू तिच्या डोळ्यासमोर येत होता आणि तिला प्रचंड धक्का बसत होता. आज मात्र सकाळी ती लवकर उठली, कारण तिनं बघितलं होतं की तो कोणालाही माफ करत नाही. कालही त्यानं तिला शेवटचं सांगितलं होतं की उद्यापासून माझ्या अगोदर उठायला हवं. ती लवकर उठून तिनं डोक्यावरून आंघोळ केली, रुमालानं केस पुसत ती बाहेर आली आणि आरशासमोर बसली. नवविवाहिता असल्यानं अंगाची हळदही तिची निघाली नव्हती, म्हणून तिचं रूप अतिशय खुल्लं होतं. ती आरशात बघत असताना स्वतःलाच ती खूप सुंदर दिसत होती. रुमालानं केस पुसत असताना तिचे हात थांबले आणि ती विचारात गुंतली. जणू तो उठून ती आरशासमोर बसली असताना मागून येतो आणि हळूच तिला पाठीमागून मिठीत घेतो, तिच्या गालाला गाल घासतो आणि म्हणतो, आय लव्ह यू निशू, खरंच तू खूप गोड दिसतेस, मला तू खूप खूप आवडतेस. ती स्वप्नात हरवल्यागत खूप खूप लाजते. त्याला एकदम जाग येते. तिला आरशासमोर बसलेलं पाहून आणि तिचं स्वतःचं हसताना पाहून, लाजताना पाहून तो जोरात ओरडतो, हे काय आहे? ती एकदम दचकते. तिला खूप भीती वाटते. अंगाला उगाच कापरं भरतं. ती अगदी एवढंसं तोंड करून त्याच्याकडे बघत उभी राहते. तो तिला इशाऱ्यानं जवळ बोलवतो. ती एकदम थरथर करतच त्याच्यासमोर जाते. तो तिच्या गालावरून हात फिरवतो. तिला काहीच कळत नाही हा असा काय करतो आहे म्हणून. ती घाबरून खाली मान घालून त्याच्याजवळ बेडवर बसलेली असते. तो हसतच म्हणाला, खूप आठवण येत होती का? ती थरथर करत म्हणाली, कोणाची आठवण? तो रागाने पाहत म्हणाला, कोणाची आठवण? ते मला काय माहीत असणार? ते तर तुलाच माहीत असणार ना. आत्ता मघाशी मी तुझ्याकडे बघत होतो. तू अगदी लाजत होती, मोरडकत होती, गिरकत होती, गाणं गुणगुणत होती आणि काहीतरी विचारात हरवली होती. बोल, कोणाच्या विचारात हरवली होतीस? हो, मी की नाही तुमच्याच विचारात हरवले होते. तो म्हणाला, हो का? ती, हो. वेदांत, असं लाडानं सांगून माझी उगाच मनधरणी करून खोटं बोलू नकोस. मी काही पहाडात गेलो नाही, इथंच आहे तुझ्यासमोर. म्हणून माझी आठवण येऊन तू लाजत नव्हतीस. तिकडं तुझी स्वतःचं चालू होतं तुझं काहीतरी आणि कुठल्या तरी विचारात गर्क होतीस तू. कोणालाच्या सांगशील का? आता ती रडायला लागली. रडतच म्हणाली, कोणाच्याही नाही, खरंच सांगते, मी तुमच्याच विचारात हरवले होते. तो रागातच ओरडला, सांगितलं ना तुला, काहीही खोटं बोलू नकोस. कोण होतं सांग तुझ्या मनात. काय तुझ्या मनात? सांग माझ्या कानात. असं तो तिला हसून गाण्याच्या चालीत म्हणाला. काय करावं तिला कळत नव्हतं. याला खरं सांगून सुद्धा विश्वास बसत नव्हता. ती गप्प बसली, काहीच न बोलता. तो म्हणाला, कॉलेजमध्ये असताना कोणी बॉयफ्रेंड असेल ना तुझा, त्याची आठवण येत होती का? तिच्यानं बोललं सुद्धा जात नव्हतं. तरीसुद्धा खूप मुश्किलीनं ती म्हणाली, नाही हो, कॉलेजमध्ये माझा कुठलाच बॉयफ्रेंड नव्हता. तो म्हणाला, हो का? मला शिकवतेस? तुझ्यासारख्या कॉलेजला जाणाऱ्या मुलींना मी चांगलंच ओळखतो. म्हणून मी माझ्या बहिणीला, काकाच्या मुलीला कॉलेजला जाऊ दिलं नाही. मला माहीत आहे, कॉलेजला जाणाऱ्या प्रत्येक मुलीचा बॉयफ्रेंड असतोच
आणि तू तर चटक चांदणी आहेस. तुझ्या मागे किती मुलं फिरत असतील हे तुलाच माहीत. आता मात्र तिच्यानं राहवलं नाही. ती अगदी जीव तोडून बोलली, अहो, मुली कॉलेजात जातात म्हणजे सगळ्यांचेच बॉयफ्रेंड असतात असं काही नसतं. हो, आणि बाकीच्यांचं माहीत नाही मला, पण मी शपथ घेऊन सांगते, माझा कुठलाही बॉयफ्रेंड नव्हता. कारण माझ्या घरी माझ्या भावाला असं काही मान्य नव्हतं, म्हणून मी घाबरूनच असायची. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर आणि असले भलते सलते किळसवाने प्रश्न मला विचारू नका. किती मुलं फिरत होते वगैरे. प्लीज, मी हात जोडते तुमच्यासमोर. ती हिंमत करून हे सगळं एकाच दमात बोलली आणि एकदम धाप लागल्यागत श्वास मोठ्यानं घेत थांबली. तो हसला, म्हणाला, ओके, ठीक आहे, आणि मला तसं माहीतही पडायला नको, नाहीतर तुझं खरं नाही. त्यानं घड्याळात बघितलं. 8:30 वाजले होते. तो तिला म्हणाला, तुला मी काय सांगितलं होतं? मला परफेक्ट वेळेवर सगळं पाहिजे. परफेक्ट 8 वाजता मला उठवायला पाहिजे होतं आणि 8:30 वाजेपर्यंत माझं आंघोळ वगैरे सगळं झालं पाहिजे होतं. का उठवलं नाही? का आठवण दिली नाही तू मला? ती म्हणाली, अहो, मी तुम्हाला उठवणारच होते, तेवढ्यात तुम्ही स्वतःच उठले आणि हे असले भलते सलते प्रश्न विचारू लागले. त्याच्यात वेळ झाला, त्यात मी काय करणार? तो म्हणाला, माझे प्रश्न भलते सलते नव्हते आणि मला उलट उत्तर द्यायचं नाही, कळलं ना? चल खाली, मला लवकर जायचंय कामावर. त्यानं पटापट आंघोळ केली आणि तिनं त्याचे कपडे काढून दिले. कुठल्या दिवशी कुठले कपडे घालायचे हे त्यानं तिला समजावून सांगितलं आणि सांगितलं की आता यापुढं मला जे हवं तेच पाहिजे. तुला समजावून सांगितलं मी एकदा. ते खाली आले. चहा नाश्त्यासाठी सगळे त्यांची वाट पाहत होते. यशोदाताई म्हणाल्या, अरे वा, बायको आल्याबरोबर पहिल्या दिवसापासून बायकोच्या सवयीनुसार चालायला लागलास. रोजपेक्षा किती वेळ झाला? वहिनी म्हणाली, हो ना भाऊजी, रोज किती आरडाओरडा करायचे, थोडासाही वेळ झाला आमच्याकडून तर. आणि आज मुकाट्यानं बायकोचं सगळं ऐकून घेतलं. एवढ्या उशिरा आले, उशिरा उठले तरी सुद्धा. तो काही न बोलता मुकाट्यानं चहा नाश्ता करू लागला. त्याच्याकडे बघून बहीण, वहिनी आणि आई सगळे गालातल्या गालात हसू लागले. त्यांच्याकडे बघून शेवटी तो म्हणाला, अरे, उशीर झाला म्हणून हसत आहेत, त्यात काय आहे हसण्यासारखं? दररोज मी एकटा असायचो, आता नवीन नवीन बायको आली तर उशीर झाला उठायला, तर काय झालं हे तर तुम्हाला कळायला हवं ना? वहिनी, ओहो, पहिल्याच दिवसापासून बायकोच्या पावलावर पाऊल ठेवून चालायला लागले भाऊजी. असू द्या, रात्री उशीर झाला असेल झोपायला, काही बिघडत नाही उशीर झाला तरी. विनीत म्हणाला, तुझ्या वहिनीला तर सकाळी जागच यायची नाही, अगदी तोंडावर पाणी शिंपडून उठवावं लागायचं. अशा प्रकारे सगळे हसत खेळत वातावरणात होते घरात. वेदांत रागानं म्हणाला, हो, तू कर लाड बायकोचे, मी नाही करत. आज पहिल्या दिवशी तिला समजावून सांगितलं, उद्यापासून तिची नाटकं मला चालणार नाहीत, वेळेवर सगळं द्यायला हवं. असं म्हणून तो उठला आणि येतो आई असं म्हणून जाऊ लागला. त्याला निरोप देण्यासाठी निशिगंधा त्याच्या मागोमाग गेली, कारण हेच तिनं आपल्या घरी वहिनीला करताना बघितलं होतं. भाऊ ड्युटीला जायचा तेव्हा वहिनीसुद्धा त्याला बाय करायला दारात यायची. भाऊसुद्धा हसून तिला बाय करायचा. त्याप्रमाणे ती पण गेली. मात्र तो लगेच मागे फिरून म्हणाला, माझ्यासोबत येते आहेस का? मला सोडायला लहान बाळ आहे का मी? ती मुकाट्यानं मागं फिरली. तो म्हणाला, 1 मिनिट, उद्या सकाळी आपल्याला गोव्याला जायचे, तर पॅकिंग करून ठेव सगळी. ती मानेनंच हो म्हणाली. ती इकडे सगळे बसले होते तिथे परत आली. मात्र सगळ्यांसमोर तिचा अपमान झाल्यामुळं तिला लाजिरवाणं वाटत होतं. ती काहीच न बोलता खाली मान घालून काम करू लागली. तिचे सासरे म्हणाले, बेटा, त्याच्या स्वभावाला औषध नाही, तुझं प्रेम हेच त्याचं औषध आहे असं समज. तूच त्याला नीट समजावून वटणीवर आणू शकतेस. सगळं तुझ्याच हातात आहे. जे आईवडीलही करू शकत नाही ती एक पत्नीच करू शकते. म्हणून तूच त्याला सांभाळ तुझ्या पद्धतीनं. तिनं फक्त मान हलवली आणि उद्या हनीमूनला जायचंय म्हणून पॅकिंग करू लागली. इकडं कामावर आल्यानंतर तुषार म्हणाला, वाव दोस्ता, तू शेवटी हनीमूनला जायचं मान्य केलंस. वहिनीला खूप आनंद झाला असेल.
खरंच आपल्या जीवनसाथीच्या आनंदासाठी काही गोष्टी करताना किती आनंद होतो ना, ती भावना एक वेगळाच आनंद देते. नक्कीच तुलाही वहिनीचं प्रेम मनात बसलं. वेदांत हसून म्हणाला, यार तू मित्र आहेस माझा, म्हणून तुझ्यापासून मी काय लपवणार. मी निशिगंधासाठी नाही, माझा दुसराच प्लॅन आहे म्हणून जायचे. तुषार त्याच्याकडं आश्चर्याने बघत विचारतो, म्हणजे? अरे यार, या निशिगंध्यासारख्या मुली म्हणजे गोड आणि थंड सरबत असतात फक्त, अगदी बेचव. त्यात काय मजा असते एवढी. गोव्याच्या बीचवर जबरदस्त माल असतो. भुरा रंग, सोनेरी केस आणि त्यांची ती अदा अगदी बेधुंद करून जाते. शराबमध्ये नशा नसते एवढी त्यांच्यात नशा असते. बस त्यासाठीच जायचंय फक्त. तो स्वप्नात हरवल्यागत बोलू लागला. तुषारनं त्याच्याकडे पाहून मान हलवली आणि नाराजीनं हळूच आवाजात म्हणाला, जा, तू काही सुधारणार नाहीस. वेदांत म्हणाला, अरे सुधरून कोणाचं भलं झालं आहे. बरं जाऊ दे, उद्या मला जायचंय तर मला सगळी व्यवस्था बघावी लागेल. इथली कामं व्यवस्थित सोपवावी लागतील नोकरांवर. लक्ष ठेवायचे 2-3 दिवस इथे, पप्पा आणि तू. नोकरांना सूट द्यायची नाही बिलकुल. तुषारने मानेनेच हो म्हटलं आणि त्याच्या कामात गर्क झाला. तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा उर्वरित भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.